दरवर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये भाविक आपापल्या भावनेप्रमाणे दर्शनासाठी विठ्ठलाच्या जात असतात. आणि दौंड शहरातील हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. एक मोठा इतिहास आहे आणि दिवसभर या ठिकाणी रांग लागलेली असते. विठ्ठलाचं दर्शन या परिसरातील भाविक घेत असतात. विठ्ठल कृपेने दौंडचं योग्य नियोजन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्या सगळ्या वाटचालीमध्ये जी सगळी ट्रस्टी मंडळी प्रामुख्यानं अतिशय चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये या सगळ्या उत्सवाचं नियोजन करतात. या परिसरातील भाविकांना सगळ्या सुविधा व्हाव्यात, शिस्तबद्ध पद्धतीने हा दिवस संपन्न व्हावा असा प्रयत्न चालू असतो आणि आम्ही सगळे मिळून पुढच्या काळामध्ये या भागाचं, या संपूर्ण परिसराचं, मंदिर परिसराचं एक चांगले नियोजन करण्याच्या संदर्भातली माझी चर्चा झालेली आहे. त्याला आवश्यक ती शासनाकडून सहाय्य करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि दौंडच्या सगळ्याच धार्मिक ठिकाणांना या तालुक्यात विशेषतः ब वर्ग, क वर्गच्या माध्यमातून, पर्यटन स्थळांच्या माध्यमातून, वेगळ्या निधीच्या माध्यमातून धार्मिक ठिकाणं ही चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही तर शहरातील अतिशय प्रमुख मंदिर आहे. सगळ्या या ठिकाणच्या विश्वस्त मंडळांनी योग्य नियोजन करावं, त्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य आणि इतर सगळं सहाय्य उभं केलं जाईल अशा प्रकारची खात्री मी दिलेली आहे. आज ज्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि भाविकांनी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आजचा हा पवित्र दिवस संपन्न केलेला आहे. मी सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. साकडं हे दरवर्षी आपण साधारण हा मान्सूनच्या नंतरच्या त्या दरम्यानचा कालावधी असतो आणि पावसाची अनिश्चितता यावर्षी आपल्याला पाहायला मिळाली आणि पाणी हे जीवन आहे आणि पर्जन्यमान चांगलं राहिल्याशिवाय या परिसरातील शेतकऱ्याचं अर्थकारण गतिमान होत नाही आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण या परिसरातील अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा, शेतकऱ्याला चांगले दिवस यावे आणि शेतकऱ्यावर आधारित असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेला गती परमेश्वरानं विठ्ठल कृपेने द्यावी अशा प्रकारचं साकडं घातलेलं आहे. मी यावर्षी पंढरपूरला सुद्धा महापूजेच्या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं आणि काही ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन आपल्या परिसराच्या वाटचालीमध्ये परमेश्वराने यापूर्वी जसा पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे, तोच आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मनोभावे प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपण निकटवर्ती आहे, तर देवाभाऊंना दिल्लीमध्ये बोलवलं आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी काही गुड न्यूज वगैरे काय आहे? आता दिल्लीला गेलो हे आम्ही तुमच्याकडूनच ऐकतो आणि काही गुड न्यूज येणार असेल तर तुमच्याकडूनच आम्हाला समजेल. परंतु माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्येच राहावं, या राज्याचं नेतृत्व करावं. त्यांनी पहिल्या टर्ममध्ये सुरू केलेले प्रकल्प पूर्ण झाले. आता नव्यानं जे त्यांनी नियोजित केलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे विधानसभेचे प्रतिनिधी हे त्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे आहे. राज्याचे एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ती जबाबदारी अशीच त्यांनी पुढे चालू ठेवावी आणि तशाच प्रकारे या राज्याचं चांगलं नियोजन त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारची अपेक्षा आमची सगळ्यांची निश्चितपणे.